गुड मॉर्निंग मित्रांनो, मी उज्ज्वल तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आमची मॉर्निंग झाली आहे खलसरमध्ये आणि आज आम्हाला जायचं आहे पँगॉंग आणि त्याच्या पुढं आणलेला. सो कालचा क्लायमेट जरा जास्त हार्श होता, त्या कारणाने आम्हाला रात्री ड्राईव्ह करता नाही आलं. सो आम्ही इथं खलसरला स्टे घेतला. वाजलेले आहेत 9 आणि आम्हाला जायचं आहे नाश्ता करायला. सो इथं रेस्टॉरंट आणि आम्ही काल या रूममध्ये होतो. सध्याची परिस्थिती रूमची अशी आहे की आम्ही सुद्धा तुम्हाला रूम दाखवू शकत नाही, इतका पसारा आहे रूममध्ये. इकडं ब्लॅडर भरत घेतला आहे. ब्लॅडर का भरते? ऑक्सिजनची कमी झाल्यावर पाणी पिलं तरी पण ऑक्सिजन फुलफिल होते. हो मतलब पाणीचा ऑक्सिजन खिचेगा भाई तू. पाणीचं ऑक्सिजन किती. सो चला, विक्रांत काहीतरी माशाचा प्रकार सांगतो आपल्याला. तसा माझा बनणार आहे विक्रांत. ब्रेकफास्ट करायला आलोय. थैंक यू सो मच. और ये है बॉम्बाई. बॉम्बाई हाय करो. हाय, मैं नेपाली हूँ, टूर गाइड भी हूँ. हर चीज़ का मैं टूरिस्ट के लिए मैं मरता हूँ. ठीक है, हम घर छोड़ के आया हुआ है ना, सब क्या करना है क्या नहीं करना है. कल पेट्रोल पंप में वो नहीं दिया, मैं जाके मैंने आपने बॉम्ब भाई ने बात करके हम लोग को पेट्रोल दिलवा दिए, नहीं तो ऐसा पेट्रोल है? दे नहीं रहे थे. हाँ जी. हेल्प की बॉम्ब भाई हमारी बहुत अच्छी बॉम्बे help की है. तो थर्मोस धोए देगा, उसमें थोड़ा वो लिक्विड है, थर्मो धोए देना, नो टेंशन, वो धोए देगा. नो प्रॉब्लम. सो हे होते बॉम्बाई. यांनी आम्हाला काल खूप मदत केली पेट्रोल भरायला. आणि या एरियामध्ये कार्ड चालत नाही, पण बॉम्बाईकडे कार्ड चालतं. बॉम्बाई कार्ड चलता है ना? अभी कार्ड कल से चलेगा. अरे यार, तो अभी क्या करेगा? बोलो आज भी चलेगा, ऐसा बोल दो. हाँ. तो कुछ प्रॉब्लम नहीं लेना, टेंशन मत लेना, आप लोग के यहाँ से नहीं होगा. ये पूरा तार लगाया हुआ है, आज वाईफाई जोड़ेगा, हम कर देंगे. कुछ प्रॉब्लम होगा मेरे से शेयर करना. आई हेल्प यू. ओके बॉम्बाई. ओके. स्ट्रगल गाडीवर बसायचा. चलो बॉम्बाई. ऑल द बेस्ट, गुड लक, हैप्पी जर्नी. सो चला निघूया. आजची जर्नीची सुरुवात अशा सुंदर सो मित्रांनो, आपला प्रवास आपण आज चालू केलेला आहे पँगॉंगकडे. सिनरीज बघा, पूर्ण डोंगराच्या शिखरावर धुकं जमा झालंय. एकदम छान वाटतंय या रोडवर. क्लीन रोड आहेत. लास्ट टाइम आम्ही जेव्हा इथून निघालो होतो पँगॉंगसाठी तेव्हा हा रूट होता. आता पुढून खालसरच्या पुढून थोडा एक लेफ्ट साईड येतो, आर्मी कॅम्प आहे, त्याच्या मागून रोड होता. पण आता रस्ते बनलेले आहेत, सो आम्हाला थोडं वर जाऊन नवीन रोडवरून जायचं आहे. गोलूची इच्छा आज पूर्ण होणार आहे. गोलूला वॉटर क्रॉसिंगची एक्साइटमेंट होती. गोलूने ॲडव्हेंचर बाईक घेतल्यापासून त्याला फक्त वॉटर क्रॉसिंग आणि ऑफ रोड पॅच या दोनच गोष्टी पाहिजेत. आणि एक गाडीवर उभं राहणं आणि अशी गाडी वाकवणं. गोल्या घोडा बनव. घोड़ा बन नहीं रहा था, घोड़ा बना बोल रहा था. सो चला, पहिली वॉटर क्रॉसिंग आणि गोलूचा जीव धकधक करतोय. चला सो सक्सेसफुली कंप्लीट. आपण तर आलेलो आहोत. बघूया
गोलू भाई क्या हो रहा है? अखिल यार शूज भिगा दिया यार तू. चला चला चला. सो लडाखसाठी बाईक का कम्पॅटेबल आहे ते तुम्हाला आता दाखवतो मी. पुढं बघा इथं लँडस्लाईड झालेली आहे. सो या इथं दगड आहे आणि या दगडांमुळं कारची मोठी रांग लागलेली आहे मागं. आर्मीचे जवान. One shift later. आम्ही लास्ट राईडची केली होती तेव्हा आम्ही ह्याच जागेवर ह्याच पोझिशनमध्ये अपलोडिंगसाठी थांबलो होतो आणि पुन्हा त्याच जागेवर तसेच आहोत. भावा कसं वाटतं या जागेवर येऊन? सुंदर. जुन्या आठवणी ताज्या झाल्या. सगळ्यात जुन्या आठवणी ताज्या नाही झाल्या पाहिजेत अशी अपेक्षा. सो जे आमच्यासोबत लास्ट राईडला होते त्यांच्यासाठी आम्ही इथं थांबलो. आमच्या ज्या जुन्या मेमरीज आहेत सोबतीच्या त्या ताज्या करण्यासाठी आम्ही थांबलो होतो. सो बघा हा तो कॅफे आहे जिथं आपण थांबलो होतो गाईज. सो गाईज आता आम्ही जाणार आहोत पँगॉंग लेककडे. पँगॉंग लेककडे जाता जाता सर्वात पहिली इंटरेस्टिंग गोष्ट जी वाटली, छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र काढले इथं, निष्ठा सत्य. आणि याच्या पुढं पूर्ण मराठा इन्फंट्री आहे. यापुढे आपल्याला शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू सुद्धा बघायला भेटणार आहे. कधीपासून भरपूर प्रवास केला नुब्रा व्हॅलीमध्ये. आता आपण आलो आहोत गलवान व्हॅलीमध्ये. आणि या पुढचा जो रोड आहे तांगस्तेपासून जो पुढचा रोड आहे तो आमच्यासाठी पण नवा आहे. लास्ट टाईम आमच्या जर्नीचा एंड नाही बोलता येणार. आमची जर्नी पँगॉंगसाठी जी होती ती तांगस्तेपासून संपली होती. आम्ही परत लेहला गेलो होतो आणि आता आम्ही जाणार आहोत. फर्स्ट टाईम आम्ही लडाखला सेकंड टाईम आलो आहे पण पँगॉंगला फर्स्ट टाईम चाललो आहे. सो एक्साइटमेंट आहे भरपूर कारण आम्हाला पँगॉंग, हानले हे स्पॉट लास्ट इयर करायचे होते पण आम्ही काही कारणास्तव करू नाही शकलो. पण आम्ही यावेळेस भरपूर सारा वेळ काढून आलो आहे आणि यावेळेस आम्ही भरपूर स्पॉट कवर करणार आहोत. सो लँडस्केप बघू शकताय तुम्ही. जिथं आपल्याला समुद्राची रेती दिसत होती ती आता चेंज झालेली आहे. आता माती आली आहे त्या जागेवर. आणि रोड बघा एकदम मक्खन रोड आहे. मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलो आहोत पँगॉंग लेक. आणि सद्यस्थितीला पँगॉंग लेकचं मेन आकर्षण छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू. आता पँगॉंग लेकला नवी ओळख भेटलेली आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. स्टैचू ऑफ वेलोर. वेलकम. वेलकम. थैंक यू. लद्दाख. कहाँ से आप लोग? महाराष्ट्र.
जय महाराष्ट्र। कहाँ जय यार महाराष्ट्र। ऐसे मत बोला करो महाराष्ट्र। महाराष्ट्र स्टेट नहीं है, देश है यार, बहुत बड़ा है। थाने सॉरी। जर्मनी से भी बड़ा है ना? हाँ हाँ। बड़ा महाराष्ट्र। महाराष्ट्र क्या है यार? महाराष्ट्र ठाणे, पुणे, नासिक। एक्चुअली तो ये इन लोग अगर कहा के बाहर के रहेंगे तो महाराष्ट्र बोलेंगे तो जल्दी क्लिक होता अरे है। नहीं यार, फौजी आदमी तो ऑल इंडिया घुमा होता है। वो बात सही है आपकी, सॉरी सर। मैं पुणे पोस्टिंग रहा हूँ, है ना? ये कैसा लगा लद्दाख? एकदम बढ़िया। सामने चाइना, वो इंडिया, ये इंडिया, ये इंडिया, पीछे इंडिया, लेफ्ट इंडिया, राइट, सामने चाइना। ये सामने चाइना है। अरे ये अपना है गुरु इसे। नहीं नहीं नहीं, बन रहे हो क्या आप? वो जो नेहरू जी बॉर्डर, जगह से। वो जो लाइन दिख रही है वो अपनी वो लाइन है। रोड है, वो चाइना की के मुंह तक पेल दिया मोदी जी ने। चाइना की रोड है वो। वो अपना है इंडिया अपना का। है, चाइना के मुंह लाइन तक- ऑफ कंट्रोल। अरे यार ये नहीं है भैया, ये पूरा यहाँ से 120 किलोमीटर आगे और इंडिया है। ओहो। हाँ, नीचे वाला वो जो बंदे हैं, देख रहे हो नीचे उस पार, वो भी अपना रोड है, वो भी चाइना तक जा रहा है, वो भी चाइना तक जा रहा है, ये भी चाइना तक जा रहा है, वो भी चाइना तक जा रहा है। मोदी जी ने पिल दिया चाइना को, चारों तरफ से बोले घेरो साड़े को, पिलेंगे इसको। ठीक है ना? ये देखो वो बोट्स अपनी पेट्रोलिंग कर रही है, वो करके आ गई उधर से। ये पेट्रोलिंग बोट्स है ना हाँ, पूरी। ये सारी पेट्रोल विद वेपन बिल्कुल रेडी हालत में है ये। अगर कोई बात होती है तो हम लोग यहाँ से भाग जाएंगे तुरंत बोट में, और सीधा शिव 45 किलोमीटर आगे हमारा जो मेन फोर्स यहाँ लगा हुआ है, हम लोग है, ये बैकअप है। ठीक है ना? वो यहाँ पे- पेट्रोलिंग करके आ गई बोट। ये मेड इन यूएस है, ठीक है ना? चलो गुड। कैसे लगे शिवाजी महाराज जी की प्रतिमा यहाँ पर? एकदम फर्स्ट बढ़िया। टाइम आए हो? हाँ, हैं? अब आपने देख सोचा होगा यार, यहाँ पे फर्स्ट टाइम है। हम लोग तांगस्ते से लास्ट टाइम रिटर्न गए थे, इंसिडेंस ओके, हुआ था हमारे साथ, ओके। तो तांगस्ते से रिटर्न थे हम लोग, तो सभी बाइक से आ रहे हो वहाँ से? सब बाइक से। दूर दूर तक इंडिया है, 120 किलोमीटर इधर तक से। इंडिया है अंदर तक। ठीक है, बस सिर्फ और सिर्फ आपके सामने चाइना है। ठीक है, ये सामने। हाँ वो सामने वाली स्नो वाली पहाड़ियाँ है ना, स्नो जो है वो चाइना है, वो भी अपनी है इधर वाली। इधर रेजांगला अभी कितना दूर है इधर से? 45 किलोमीटर। 45 किलोमीटर। जैसे ये झील है ना, इससे इधर आके ऐसे हो जाओगे, इधर जंगल आ जाएगा। ठीक है, इधर धन सिंह थापा पोस्ट आ जाएगी, गोरखा बटालियन वाली, जो मेजर धन सिंह थापा जो थे, हाँ हाँ हाँ। रणवीर चक्र। हाँ, और ये आ जाएगी 120 बहादुर जहाँ मूवी बनी है फरहान अख्तर वाली, वो एरिया जाए। ये उसमें देखा पूरी झील दिखाई होगी, देखिए आपने मूवी? चलो गुड, अच्छा। चलो सर। अपना घूमो आराम से, फर्स्ट क्लास वीडियो बनाओ। जय हिंद सर। तो आम्ही थांबलो होतो पॅन्गॉंगला, इथं शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू आहे आणि बाजूलाच कॅफे, आर्मी कॅफे. इथं जे जेवण भेटतं ना, खरंच एक तुम्ही जर लडाखला येत असाल तर जितकं पॉसिबल होईल आर्मी कॅन्टीनमध्ये खायला जा. बेस्ट क्वालिटी फूड. सो चला, भरपूर हवा आहे. आम्ही ॲक्च्युली जाणार होतो आणलेला, पण इथं क्लायमेट इतका हार्श आहे ना, हवा भरपूर आहे. बघा फ्लॅग बघा. सो त्या कारणाने आता आम्हाला इथं पॅन्गॉंगला ब्रेक घ्यावा लागेल, कारण आता जर आम्ही हानलेला जायचं जरी ठरवलं तरी हानलेला आम्हाला रूम भेटेल याची शाश्वती नाही. सो आता आम्ही पटकन एखाद रूम शोधतो. चला. जो तुम्हाला ऊन दिसतोय तो ॲक्च्युली फक्त दिसण्यासाठी आहे. इथं जी थंडी आहे ना, नेक्स्ट लेवल थंडी आहे इथं. ॲक्च्युली आजचा टेम्परेचर 2 डिग्री आहे आणि थोड्याच वेळाने जसा सूर्य अजून थोडा खाली जाईल तसा टेम्परेचर अजून खाली होणार आहे आणि वारे भरपूर जोराने चालू आहेत. आणि याच्या पुढचे जे स्टेजचे ऑप्शन आहेत ते पण खूप कमी आहेत. सो आम्ही इथं पॅन्गॉंगला स्टे घेतला आहे. आता आम्ही साईट सीनला चाललो आहेत. चला, एकदा तुम्ही पण सीन चेकआउट करा. हा बघा, पॅन्गॉंग लेक. आता मी लेकच्या एकदम जवळ आलोय. बघा ही लेक एकदम क्लिअर पाणी आहे. एकदम शांत पाणी असतं ना, अजून छान वाटलं असतं. तुम्ही समोर जे बघताय ही कैलाश पर्वत रेंज आहे ही. आणि ही बघा खुशी झालेली आहे. स्टार्ट. 2 पैशासाठी बंद कर. कसा कसा कसा
आणि ही खुशी काही थांबणार नाहीये. खुशी का मौका मिलेगा भाई मिलेगा जब अपन स्पीति कंप्लीट करके आगे निकल जाएंगे. तू काय So, भरपूर थंडी आहे ऍक्च्युली, तुम्हाला वाटत असेल ये 2 पैशासाठीच युट्यूबर ये असं आवडे थंडीन पण थंडी अंगावरून घेतात. चल ना पुढं आपल्याला येणार नाही, आपण पुढे बोली. सो आता आमचा बनी पाण्यामध्ये चाललाय. अगोदर बनी बाण घालतोय बघा. हा चल बनी 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 खाली रुक मत, तू उड तू उडना चाहता है, तू उड़, उड़. मरना चाहता है. बनी बनी तू पहले पुशअप लगा ना थी. बनी कैसे लगा बनी? सो आता हा आमचा बनी बॉक्स बनी बनलेला आहे. बनी 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 कैसे लग रहा बनी? तर चला व्हिडिओ काढून झालेले आहेत, आम्ही चाललो आहोत वर. यार काय कापता तुम्ही लोक? जॅकेट घालून स्वतः बसले. हे बघ इनर जालीवाला तो पण साधा. तुझ्या आवरत तू बाता मोडते ना ब्लॉग मध्ये, जॅकेट काढ कसा मला दे कसा. रात का जुगाड़ करना चाहता है ये. सो गाईज 7 वाजल्यापासून आम्ही जे ब्लँकेट मध्ये बसलोय, आमची उठायची देखील हिंमत होत नाहीये. यही है अभी जो है वो यही है, इसके बाहर कुछ नहीं है. आम्हाला जेवण पण नको झालंय. आमचा बिचारा गोलू झोपलाय, बिचारा उपाशी पोटी झोपलाय. आता आम्हाला पण मे बी असं झोपावं लागणार आहे, कारण बाहेर जायची हिंमत नाही. एक्स्ट्रीम कोल्ड वेदर आहे बाहेर. आता तो दरवाजा उघडाय, पण आमची कडी लावायला जायची पण हिंमत होत नाहीये. मी हलूच शकत नाही, मला सांगू बी नको. मी पॅक आहो. मी उठणारच नाही. मला सांगा मी झोपल्या पूर्वी एकंदरीत उठून दरवाजा लावा ना तो. गोलू माझा भाव आहे, मेरे लिए इतना कर सकता है वो. सो चला आजचा हा व्लॉग आपण इथेच एंड करूया. भेटूया उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये. होप सो उद्या जर जो गोल आम्ही सेट करू तो आम्ही अचीव करू. आम्ही काल निघालो होतो सियाचीनला. आम्ही कालच पँगॉंगला येणार होतो. आज आम्ही निघालो होतो हानलेला. आम्ही पँगॉंगपर्यंतच पोचलोय. ॲक्च्युली वेदर आम्हाला साथ देत नाहीये, म्हणून बघूया उद्या तरी वेदर आपल्याला साथ देतोय का. सध्याची बाहेरची परिस्थिती बघून तरी नाही वाटत आहे की वेदर उद्या स्टेबल राहील. तरी पण ट्राय करूया. जो होगा देखा जाएगा. आई होप सब बेटर ही होगा. सो चलो स्टे ट्यून.